वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून परिसर अभ्यास पेपर 1 साठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पुन्हा पाहणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ क्रमांक 8 आपण या ठिकाणी पाहत आहोत। यापूर्वी 7 व्हिडिओ आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये तयार केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो। कारण जशा प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी ॲड करत आहोत, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी प्रत्येक प्रश्न जे असणार आहे मित्रांनो ते सिलेक्टेड आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि इयत्ता 5वी ते 10वीच्या अभ्यासक्रमानुसार आपण हे प्रश्न या ठिकाणी एकत्रित केलेले आहे। म्हणजे जवळपास 100 प्रश्नांचा या ठिकाणी ऑब्झर्वेशन केला जातो आणि त्यापैकी म्हणजे जे सिलेक्टेड 20 किंवा 30 प्रश्न आहे ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी ॲड करत आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला या ठिकाणी 250 व्हिडिओ जे आहे ते फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे। तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। परीक्षेचा नोटिफिकेशन आउट झालेला आहे। रजिस्ट्रेशन जे आहे ते 27 मार्च पासून ते 16 एप्रिल पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशनची मुदत दिलेली आहे आणि त्यानंतर 21 जून रोजी आपली परीक्षा होणार आहे। पेपर 1 आणि पेपर 2 मित्रांनो, म्हणजे प्रत्येक दिवस जे असणार आहे ते परीक्षेसाठी आणि तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। प्रश्न क्रमांक 1, आता पहिला जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की गट पर्वताबाबत विसंगत बाब कोणती, म्हणजे चुकीची बाब कोणती। आता हे बघा मित्रांनो, गट पर्वता संदर्भात या ठिकाणी 4 विधाने दिलेली आहे। आता या विधानांपैकी चूक विधान कोणते किंवा अयोग्य विधान कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर हे बघा, गट पर्वताचा माथा टोकदार असतो, ऑप्शन 2 गट पर्वताचे उतार तीव्र असतात, ऑप्शन 2 बरोबर आहे। ऑप्शन 3 गट पर्वताचा उचलेला भाग ठोकड्यासारखा असतो, हे सुद्धा बरोबर आहे। आणि गट पर्वतावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे। परंतु ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे की गट पर्वताचा माथा टोकदार असतो, या ठिकाणी विसंगत असणार आहे, म्हणजे चूक असणार आहे। ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। स्पष्टीकरण दिलेलं आहे की सपाट माथा गट पर्वताचा वरचा भाग हा एखाद्या ठोकड्यासारखा किंवा पठारासारखा सपाट असतो, तो टोकदार नसतो। फक्त हेच चेंजेस या ठिकाणी केलेला आहे, म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो। दुसरा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की उद्योगांचे सामाजिक दायित्व खालील पर्यायापैकी कोणत्या बाबतीतून दिसून येते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आता हा एक लॉजिकली प्रश्न झाला मित्रांनो, कारण जनरल नॉलेजच्या बेसवर हा प्रश्न या ठिकाणी किंवा तुमच्या अनुभवाच्या आधारावर हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे। PYQ आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। कामगारांसाठी प्रॉव्हिडंट फंडांची तरतूद करणे, कंपनी कराचा भरणा करणे, ऑप्शन 3 कंपनी नफ्याची 2% रक्कम CSR फंडात जमा करणे, किंवा ऑप्शन 4 कामगारांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करणे। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की उद्योगांचे सामाजिक दायित्व खालील पर्यायापैकी कोणत्या बाबतीतून दिसून येते। सामाजिक दायित्व या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा, पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे की कंपनी नफ्याची 2% रक्कम CSR फंडात जमा करणे, म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, तिसरा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारला गेलेला प्रश्न आहे की तडित रक्षकांच्या रचनेतील वैशिष्ट्याचे नसणारा पर्याय कोणता। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 4 विधाने पुन्हा दिलेली आहे आणि प्रश्न आहे की तडित रक्षकांच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता, म्हणजे या ठिकाणी 3 बरोबर असणार आहे आणि 1 वैशिष्ट्य असणार आहे, म्हणजे एक विधान या ठिकाणी चुकीचं असणार आहे। अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। तर हे बघा, ऑप्शन 1 दिलेला आहे की तांब्याची लांब पट्टी, ऑप्शन 2 लोखंडी
पत्राला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक. ऑप्शन 3 कोळसा व मीठ घालून जमिनीच्या खड्ड्यातील उभा केलेला जाड पत्रा. किंवा ऑप्शन 4 तांब्यांच्या पट्टीच्या वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता. तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल तांब्यांची लांब पट्टी या ठिकाणी वैशिष्ट्य नसणारा पर्याय आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 रोजी परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण पेपर 1 साठी परिसर अभ्यास खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे मित्रांनो. कारण जशा प्रकारचे प्रश्न आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड करत आहोत, तशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला सतत विचारले जात आहे. प्रश्न आहे की खाली बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्रोत दिले आहेत, त्यातील विसंगत जोडी कोणती. आता या ठिकाणी सुद्धा प्रश्न तोच आहे की चुकीची जोडी कोणती. तर हे बघा, वाळूपासून काच बरोबर आहे, वाळूपासून काच बरोबर जोडी आहे. मातीपासून विटा हे सुद्धा या ठिकाणी बरोबर जोडी असणार आहे. कांस्यापासून लोखंड या ठिकाणी चुकीची जोडी दिलेली आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 राहणार आहे ते आपला बरोबर उत्तर झाला. आणि पर्याय 4 दिलेला आहे की चुनखडीपासून सिमेंट हे सुद्धा या ठिकाणी योग्य जोडी असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. पाचवा जे प्रश्न आहे, पाचवा प्रश्न दिलेला आहे की खालील पर्यायांपैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की मृदेची जी सुपीकता आहे ते कशामुळे कमी होते. ओके, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असणे, ओके, हा एक कारण आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला मेन रिझन कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. वेगवेगळी पिके घेणे, ओके. ऑप्शन 3 मृदेच्या सामू pH 8 पेक्षा जास्त असणे. किंवा सामू 6 ते 8च्या दरम्यान असणे. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि हे बघा, ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे की मृदेच्या सामू pH 8 पेक्षा जास्त असणे या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. या संदर्भात काही माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की सुपीकता कमी होण्याचे मुख्य कारण मृदेच्या सामू pH 8 पेक्षा जास्त असणे हे आहे. 8 पेक्षा जास्त pH असलेली जमीन अलमारी किंवा चोपण बनते, ज्यामुळे पिकांना आवश्यक असणारी पोषक तत्वे, विशेषतः सूक्ष्म अन्नद्रव्य मिळणे कठीण होते आणि सुपीकता कमी होते. महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय जे सी असेल, ऑप्शन जे सी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे सी असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता. आता हे बघा मित्रांनो, प्रत्येक ऑप्शनमध्ये आपल्याला 3 जिल्हे दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ऑप्शन्स दिलेले आहे, नागपूर, ठाणे, रायगड. ऑप्शन 2 गोंदिया, गडचिरोली, रायगड. ऑप्शन 3 चंद्रपूर, नागपूर किंवा गोंदिया. ऑप्शन 4 गडचिरोली, ठाणे आणि चंद्रपूर. आता हे बघा, 1 लाइनर प्रश्न आहे की राष्ट्रीय उद्याने असलेले महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता. तर ऑप्शन जे 3 असेल, चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस या ठिकाणी करावी लागणार आहे समाजशास्त्र आणि परिसर अभ्यासासाठी. कारण काही फिक्स सिलेबस तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये दिलेला नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही 5वी ते 10वी किंवा 5वी ते 12वी पर्यंतचे पाठ्यपुस्तक वाचून घ्या आणि त्या आधारे तुम्ही अभ्यास करा. तशा प्रकारचे प्रश्न, बहुतेक कमी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे प्रश्न या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण आणले आहोत, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण टोटली 5वी ते 12वी पर्यंतचे जे अभ्यासक्रम आहे आणि जे मेन टॉपिक आहे ते संपूर्ण प्रश्न आपण घेणार आहोत. तर जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या. जवळपास परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र विषयासाठी तुम्हाला जवळपास 100 व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही हे मेंबरशिप घेऊन घ्या मित्रांनो. कारण परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र या विषयासाठी तुम्हाला कोणतेही नोट्स किंवा कोणताही निश्चित सिलेबस उपलब्ध नाही. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट PYQ क्वेश्चन पहा. आणि आमचे जे व्हिडिओ आहे, म्हणजे आमच्या व्हिडिओमध्ये समाजशास्त्रामध्ये आणि परिसर अभ्यासमध्ये जे प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आणत आहोत मित्रांनो, महत्त्वपूर्ण
महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कारण 100 प्रश्न प्रत्येक व्हिडिओसाठी आपण तयार करत आहोत आणि त्यापैकी 20 किंवा 30 प्रश्न जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी ॲड करत आहोत. तर जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ फ्रीमध्ये पाहू शकतात. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की आता हे बघा, एक लॉजिकली प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आलेला आहे. प्रश्न आहे की भूषण संगणक अभियंता आहे, ओके, मनीषा शिक्षिका आहे आणि मिलिंद उद्योजक म्हणजे बिझनेसमॅन आहे आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे, ओके. यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण? अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. व्यवसाय संदर्भात नेहमी प्रश्न विचारला जातो, प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, समाजशास्त्र आणि परिसर अभ्यासमध्ये. आता या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की चतुर्थक व्यवसाय करणारे कोण? तर हे बघा, भूषण. कारण भूषण काय आहे तर संगणक अभियंता आहे, म्हणजे ऑप्शन जे आपला डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8वा प्रश्न दिलेला आहे की पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? आता हे बघा मित्रांनो, 4 जोडी आपल्याला दिलेली आहे आणि प्रश्न आहे की पर्वतरांग व सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? ओके, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, हिमालय K2 बरोबर आहे, अरवली पर्वत गुरु शिखर योग्य जोडी आहे, पश्चिमी घाट एनोमोडी बरोबर आहे. परंतु या ठिकाणी अयोग्य जोडी कोणती? तर ऑप्शन 1 सातपुडा अस्तंबा या ठिकाणी अयोग्य जोडी राहणार आहे, म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो. पुढचा जे प्रश्न आहे स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. असे बहुतेक प्रश्न तुम्हाला सीटेटमध्ये पाहायला मिळतात, कारण सीटेटमध्ये अशाच प्रकारचे मॅक्झिमम प्रश्न आता विचारले जात आहे. प्रश्न आहे की खालीलपैकी योग्य विधाने कोणती किंवा कोणते? ओके, 2 विधाने दिलेली आहे आणि यापैकी योग्य विधान कोणते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, पहिला जे विधान आहे ते दिलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला. आता हे बघा, बुधभूषण संदर्भात समाजशास्त्र पेपर 2 मध्ये 2025 मध्ये प्रश्न विचारला गेला होता. या ठिकाणी 2-3 प्रश्न तयार होतात की छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणता ग्रंथ रचला? तर बुधभूषण ग्रंथ रचला. कोणत्या भाषेत रचला? तर संस्कृतमध्ये रचला. आणि कशावर आधारित आहे? तर राजनीतीपर आधारित आहे. म्हणजे 3 प्रश्न या ठिकाणी तयार होत आहोत, म्हणजे ऑप्शन जे 1 आहे ते बरोबर आहे. दुसरा काय दिलेला आहे की फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्य व्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला. अशा प्रकारे 2 आपल्याला या ठिकाणी विधाने दिलेली आहे आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, पर्याय 1 आणि पर्याय 2 दोन्ही विधाने बरोबर असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे की अ आणि ब दोन्ही पर्याय योग्य आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की परिसंस्थेतील अन्न साखळीत पोषण द्रव्ये एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचे कार्य करणारा महत्त्वाचा घटक खालील पर्यायापैकी कोणता? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न सायन्स म्हणजे विज्ञान विषयाशी संबंधित हा प्रश्न आहे, कारण तुम्हाला 5 ते 7 प्रश्न विज्ञान विषयाशी संबंधित सुद्धा पेपर 1 मध्ये म्हणजे परिसर अभ्यासमध्ये विचारले जातात. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि बुरशी आपला बरोबर उत्तर राहणार आहे, म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊन घ्या मित्रांनो, कारण तुम्हाला या ठिकाणी जवळपास 250 व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे, ज्यात हिंदी भाषा 1 भाषा 2 म्हणजे हिंदी पेपर 1 आणि पेपर 2 साठी, मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी, बालमानसशास्त्र दोन्ही पेपरसाठी, परिसर अभ्यास आणि समाजशास्त्राचे टोटली व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या मित्रांनो, कारण तुम्हाला या ठिकाणी म्हणजे टोटली सिलेबस पूर्ण केला जाणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी टोटली सिलेबस अभ्यासक्रम आपण पूर्ण करणार आहोत. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 11वा प्रश्न दिलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार
खालील पर्यायापैकी कोणता? आता हे बघा मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे, म्हणजे हे प्रश्न तुम्हाला दोन्ही पेपरसाठी उपयोगी असणार आहे. प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेतील जे मूलभूत अधिकार आहे ते कोणते आहे? 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. माहितीचे अधिकार, ऑप्शन 2 मतदानाचा अधिकार, ऑप्शन 3 घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार किंवा ऑप्शन 4 मानव अधिकार. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि हे बघा, पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार, आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 12. ओके, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि सिलेक्टेड प्रश्न आहे. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की देवगिरीचे नामांतरण करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, फिरोज तुघलक, मोहम्मद गौरी, अल्तमश किंवा मोहम्मद तुगलक. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो की देवगिरीचे जे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा मोहम्मद तुगलक आहे. म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ओके, ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा एक स्टेटमेंट टाईप क्वेश्चन विचारलेला आहे. प्रश्न तुम्ही पाहू शकतात की धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स दिलेले आहे, निकोटीन, ऑप्शन 2 टार, ऑप्शन 3 कार्बन मोनॉक्साईड. अशा प्रकारे आपल्याला 3 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय दिलेले आहे की कोणते बरोबर आहे आणि कोणते ऑप्शन या ठिकाणी चुकीचं आहे. तर हे बघा, अ, ब, क तिन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेले आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14. 14वा प्रश्न आहे की भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले जाते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. दोन्ही पेपरमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. पेपर 1 परिसर अभ्यास, पेपर 2 समाजशास्त्र. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, पतेती, शहाणेशाही, हिजरी किंवा प्रीतू. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि पारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला शहाणेशाही म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेलं आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालील पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती? आता हे बघा, आपल्याला 4 विधाने दिलेली आहे. राज्यपाल यांच्याशी संबंधित 4 विधाने दिलेली आहे आणि प्रश्न आहे की सर राज्यपाल यांच्याशी विसंगत बाब कोणती? तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल, राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे, राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात. हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन 3 दिलेला आहे की राज्याबाहेरील व्यक्ती असतात. बरोबर आहे. आणि ऑप्शन 4 दिलेला आहे की राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो. या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, म्हणजे विसंगत बाब असणार आहे. म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो, पर्याय जे 4 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट जून 2026 साठी आपण या ठिकाणी नोट्स एकत्रित केलेले आहोत. म्हणजे महाटेट 2026 अपडेट नोट्स आहेत. 3 नोट्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी, हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्रासाठी. म्हणजे टोटल 90 मार्काचे हे नोट्स या ठिकाणी असणार आहे. एक कॉम्बो पॅक आपण तयार केलेला आहे. लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे. 399 मध्ये तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, म्हणजे जास्त पेजेस नाही, पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी दिली जाणार आहे. हिंदीचे 94 पेजेस आहे, मराठीचे 84 पेजेस आहे आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे सुद्धा 84 पेजेस आहे. मित्रांनो, बॅक टू बॅक आपण जर झेरॉक्स केले तर ते पेजेस अर्धे होऊन जातात. म्हणजे 399 मध्ये तुम्हाला हे या ठिकाणी मिळणार आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, आणि परीक्षेसाठी तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट हे नोट्स या ठिकाणी असणार आहे. म्हणजे 90 पैकी कमीत कमी 70 मार्क आपल्याला
पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये या ठिकाणी मिळाले पाहिजे, अशा प्रकारे आपण हे अपडेट नोट्स तयार केलेले आहे. म्हणजे 2025च्या परीक्षेमध्ये जे चेंजेस झाले होते ते टोटली अपडेट आपण 2026च्या नोट्समध्ये केलेले आहोत मित्रांनो. आणि प्रत्येक परीक्षेपूर्वी आपण आपले जे नोट्स आहे ते अपडेट करत आहोत. आणि महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट टॉपिक आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे की 1 वर्षाचा कालावधी किती असतो. आता हा बेसिक प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे 366 दिवस, 365 दिवस, 365 दिवस 1 तास किंवा 365 दिवस 6 तास. तर हे बघा, हा लॉजिकली म्हणजे सोपा प्रश्न आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे, कारण 29 फेब्रुवारी म्हणजे 4 वर्षानंतर येते. तर 6 तास 6 तास 6 तास मिळून म्हणजे 24 तास होतात. तर 1 दिवस तयार होतो. 4 वर्षानंतर तुम्हाला 29 फेब्रुवारी हा दिवस पाहायला मिळतो. 365 दिवस 6 तास आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता. ओके, सर्वात मोठा ग्रह कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हा प्रश्न सुद्धा सोपा प्रश्न आहे मित्रांनो. शुक्र, मंगळ, गुरु किंवा पृथ्वी 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ऑप्शन जे 3 असेल, ऑप्शन 3 जे गुरु दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही पाहू शकता जशा प्रकारे हा प्रश्न आहे की ओझोनच्या थर कोणत्या थरादरम्यान आहेत. थरादरम्यान झालेला आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे या ठिकाणी, तुम्हाला थरादरम्यान आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. बाह्यांबर, अयनांबर, स्थितांबर, मध्यांबर किंवा अयनांबर आणि तपांबर स्थितांबर 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ओझोनच्या थर कोणत्या थरादरम्यान आहे, तर तपांबर आणि स्थितांबर. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे की एखाद्या भागातील सजीवांमध्ये दिसणारी विविधता म्हणजे डॅश डॅश. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. जैव भिन्नता, जैव विविधता, जैवशास्त्र किंवा जैविक अंतर 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर लक्षात ठेवा की एखाद्या भागातील सजीवांमध्ये दिसणारी विविधता म्हणजे जैव विविधता. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की सर अयोग्य विधान ओळखा. आता हे बघा मित्रांनो, अन्न साखळी विषयी आपल्याला 4 विधाने दिलेली आहे. आता यापैकी अयोग्य विधान कोणते म्हणजे चुकीचे विधान कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर ऑप्शन 1 काय आहे, एक सजीव एकाच अन्न साखळीचा भाग असतो, चुकीचा आहे. म्हणजे टोटली निगेटिव्ह झालेला आहे, म्हणजे आपला बरोबर उत्तर झालेला आहे. एक कडी नष्ट झाली तर अन्न साखळी तुटते, हे सुद्धा बरोबर आहे. ओके, अन्न साखळीचा आधार वनस्पतीच असतात, बरोबर आहे. अन्न साखळीमुळे पर्यावरण संतुलित राखले जाते, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जे ऑप्शन 1 आहे ते चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे पर्याय जे 1 असेल ते आपलं राईट आन्सर असणार आहे की एक सजीव एकाच अन्न साखळीचा भाग असतो. ऑप्शन जे 1 असेल मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो, कारण आपण जशा प्रकारचे प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी आणत आहोत मोस्ट इम्पॉर्टंट आणि तुमच्यासाठी फायदेशीर हे प्रश्न असणार आहे. कारण डायरेक्ट प्रश्नपत्रिकेमध्ये 21 जूनला तुम्हाला हे प्रश्न डायरेक्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा, चॅनलला शेअर करा. आणि तुम्ही पाहू शकतात की महाटेट 2026 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र CDP प्रीमियम क्वेश्चन सेट अवेलेबल आहे मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी. म्हणजे पेपर 1 साठी तुम्हाला या ठिकाणी 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहे विथ आन्सर की. पेपर 2 साठी वेगळी 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहे विथ आन्सर की. आता आपण हे वेगवेगळे कशासाठी तयार केलेले आहे, म्हणजे डिफिकल्टी लेवलचा फरक असतो. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सिलेबस सेम आहे, फक्त तुम्हाला डिफिकल्टी लेवल जे आहे ते मित्रांनो, म्हणजे पेपर 2 ची जी डिफिकल्टी लेवल आहे ते जास्त असते पेपर 1 पेक्षा. आणि विथ आन्सर की आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे मित्रांनो. 10 प्रश्नपत्रिका आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळी. प्राइस आपण फक्त या ठिकाणी 199 रुपये ठेवलेला आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर फक्त तुम्ही हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. आणि आपल्याला पेपर 1 साठी पाहिजे किंवा पेपर 2 साठी पाहिजे ते सुद्धा तुम्ही वेगवेगळे परचेस करू शकतात मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.